हॅलो डिअर फ्रेंड्स, यू हॅव टू लर्न विल लर्निंग. शिकताना शिकायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी आम्ही नवनवीन व्हिडिओ घेऊन येतो आपल्या चॅनलवर. म्हणजेच PNG सायन्स बाय विकास सर आणि शिंदे सरांचे कोचिंग क्लासेस बाय शिंदे सर. तुम्हाला जर विज्ञानाचे व्हिडिओ बघायचे असले तर तुम्ही PNG चॅनलवर जा. त्याच्यावर जर तुम्ही आज नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा. त्यानंतर जर तुम्हाला मॅथचे व्हिडिओ बघायचे असतील तर शिंदे सर कोचिंग क्लासेस बाय शिंदे सर या चॅनलवर जाऊन त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, जर केलं नसेल तर. आणि तुम्ही ते व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. सो डिस्कस पॉईंट टुडे डिस्कस पॉईंट बघा. आज आपण शिकणार आहोत ग्रॅव्हिटेशन मधला अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्या अगोदर मी सगळ्या विद्यार्थी मित्रांना, आपल्या मित्रांना किंवा विद्यार्थ्यांना सांगतो की आज मी जे सगळे इंग्लिशमध्ये मुद्दे लिहिणार आहे. आणि कारण की जर मी इथं मराठीमध्ये एक्सप्लेनेशन लिहिलं तर याच्यामध्ये काय होतो, व्हिडिओ हा खूप मोठा होतो आणि बोर्डवर पण जागा तेवढी पुरत नाही. त्यासाठी आपले जे स्क्रीन आहे, आपले जे व्हिडिओची स्क्रीन आहे, त्या स्क्रीनवर तुम्हाला मराठीमध्ये याचं ट्रान्सलेशन तुम्ही तिथं पाहू शकता. ओके, सो लेट्स स्टार्ट. बघा काय बघायचं आपल्याला, ग्रॅव्हिटेशन मधला बघायचा पॉईंट आपला. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कुठला? अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग आता व्हॉट इज मीन बाय अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स? फोर्स कशामुळे तुम्हाला मी सांगितलं, पुल अँड पुश ऑन अन ऑब्जेक्ट, इट इज कॉल्ड ॲज अ फोर्स. येस नो? येस. आता ग्रॅव्हिटेशन कशामुळे तुम्हाला माहिती आहे. ग्रॅव्हिटेशन मीन्स काय? सगळ्यात अगोदर पॉईंट आपल्याला बघायचं काय, ग्रॅव्हिटेशन काय असतं ते. जर हे लिहितो मराठीमध्ये काय, पृथ्वीचे गुरुत्वीय बल. ओके, सो लेट्स स्टार्ट. बल काय असते मी तुम्हाला सांगितलं, पुल अँड पुश ऑन अन ऑब्जेक्ट, इट इज कॉल्ड ॲज अ फोर्स. पण आता मी सांगितलं तुम्हाला की काय, न्यूटननं सांगितलं होतं की इथं एक समजा मी तुम्हाला अगोदर पण झाड काढून दाखवलं पृथ्वी की इकडनं पूर्ण डायरेक्शन कुठं असते, खाली असते. सेंटर ऑफ द सर्कल. येस नो? सेंटर ऑफ द अर्थ. येस. ही काय, पूर्ण पृथ्वी दिलेली. जर एखादी कोणतीही वस्तू जर पडत असेल तर ती कुठं पडते, सेंटर पॉईंटकडे. काय करते ती, सेंटर पॉईंटकडे अट्रॅक्ट होते. का बरं होते? कारण की गुरुत्वीय बलामुळे. या गुरुत्वीय फोर्स, जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असते, या ग्रॅव्हिटेशन फोर्स मध्ये कुठलीही वस्तू, जर एखादी वस्तू पडत असेल तर ती कुणाकडे पडते, केंद्राकडे अट्रॅक्ट केले जाते. काय केले जाते? केंद्राकडे. लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, फक्त जर आला तुम्हाला पॉईंट अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तर मग याच्यामध्ये काय होतं की पृथ्वी काय करते, तिच्या जवळील सर्व वस्तूवर काय करते, गुरुत्वीय बल प्रयुक्त करते. आणि गुरुत्वीय बल प्रयुक्त करते आणि ती काय करते, आपल्या स्वतःकडे काय करते, त्याला आकर्षित करते. म्हणजेच काय करते, पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना काय करते, बल प्रयुक्त करून किंवा त्यांना काय करते, आपल्याकडे काय करते, आकर्षित करते. का? बिकॉज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. या गुरुत्वीय बलामुळे काय करते, सगळ्या वस्तू तुम्हाला बघा, हे मी सांगितलं होतं की एखादी वस्तू समजा मी अशी पडली खाली, तर ही काय करते, कोणाकडे अट्रॅक्ट करते, पूर्ण एका जागेवर काय असते, सेंटर ऑफ द पॉईंट किंवा सेंटर ऑफ द सर्कल, सेंटर ऑफ द अर्थ, कुठल्याही सेंटरकडे काय करते, अट्रॅक्ट केली जाते. द फर्स्ट पॉईंट काय सांगतो आपल्याला, पहिला पॉईंट दिला. पहिला पॉईंट असा असतो की द अर्थ अट्रॅक्ट एव्हरी ऑब्जेक्ट near it towards itself because the gravitational force. What force? The gravitational force. बघा काय दिला फर्स्ट वन पॉईंट आपला, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय असतं. तर पहिला दिला, द अर्थ अट्रॅक्ट एव्हरी ऑब्जेक्ट. खाली स्क्रीनवर दिलेल्या मराठीमध्ये बघा, द अर्थ अट्रॅक्ट एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट टुवर्ड्स इटसेल्फ बिकॉज कारण काय, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जर तुम्हाला कोणी विचारलं की काय होतं की पृथ्वीवरील सर्व वस्तू हे काय करतात, पृथ्वीकडे आकर्षित करतात. का करतात, तर का, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच काय, गुरुत्वीय बलामुळे. कशामुळे, गुरुत्वीय बलामुळे काय करतात, ते आकर्षित करतात कुठलाही ऑब्जेक्ट. समजा हे एखादं कुठलीही वस्तू जर पडली इथं, पृथ्वी काय करते, त्याच्याकडे काय करते,
अट्रॅक्ट करते. काय करते? अट्रॅक्ट करते. म्हणजे कुठलीही जर वस्तू पडली तर ती काय करते? सेंटर ऑफ द सर्कल, सेंटर ऑफ द अर्थ ही त्याच्याकडे काय करते? अट्रॅक्ट करते. म्हणजेच काय? एव्हरी ऑब्जेक्ट काय सांगितलं? द अर्थ अट्रॅक्ट एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट. ती काय करते? सगळे जवळ जेवढे सगळे असतील ते काय करते? आपल्याकडे अट्रॅक्ट करते. जवळ जेवढ्या वस्तू असतील ते काय करते? स्वतःकडे अट्रॅक्ट करते. टुवर्ड्स इटसेल्फ, स्वतःकडे. कशी करते? का करते? किंवा रिझन काय त्याचं? इट इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजेच गुरुत्वीय बलामुळे काय करते? पृथ्वी तिच्या अवतीभोवती जेवढ्या वस्तू असतात त्या काय करते? स्वतःकडे आकर्षित करते. दॅट इज कॉल्ड एज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, सो लेट्स स्टार्ट अ सेकंड पॉइंट. दुसरा पॉइंट कोणता आहे आपला? दुसरा पॉइंट काय सांगतो आपल्याला बघा. आता तुम्हाला मी सांगितलं कुठलीही वस्तू पडते, तुम्हाला तिथं क्वेश्चन दिलेला आहे वरती बघा. त्याच्यामध्ये सांगितलं एखादा दगड जर वरती फेकला, ओके, स्टोन मी जर फेकला तो सरळ येईल का? सरळ येईल. ओके, सरळ येणार तो. मग सरळ आला तर काय होणार? सरळ जर आला तर इकडे या साईडला जाईल, त्या साईडला जाईल का? नाही, सरळ जाईल. आणि त्याच्यामध्ये काही बदल होईल का? तर बदल नक्की होईल, कारण की त्यांचा स्पीड कमी कमी होणार आहे. शेवटी काय असणार आहे? जर झिरो, कारण की तो इनिशियल ज्यावेळेस इनिशियल असेल आणि लास्ट पॉईंट फायनल असेल तर काय होणार? इनिशियल अँड स्टार्टिंग पॉईंट म्हणतो आपण त्याला. ते काय असं पूर्ण तिथं स्पीड असणार आहे आणि पूर्ण नंतर कसं होणार? तो कमी होणार. आणि ज्यावेळेस तो लँडिंग वाला खाली आलेला असेल तर त्याच्या वेळेस काय असणार? तो त्याचा जो वेग असणार आहे त्यावेळेस किती असणार आहे? झिरो असणार आहे. काय असणार आहे? झिरो. आणि त्याच्यामध्ये बदल होतो. आणि त्याची जी लाईन असणार ती कशी असते? सेंटर ऑफ द सर्कल किंवा सेंटर ऑफ द अर्थ, पृथ्वीच्या केंद्राकडे तो आकर्षित झालेला असतो. इतर बघितलं आपण पृथ्वीच्या याच्याकडे आकर्षित झालेला असतो. त्यानंतर आपण बघितलं की काय होतं? मग तो दगड जर फेकला आणि वरती आला तर त्याची दिशा बदलली का? नाही, तो सरळ क्षैतिज लंब दिशेत पडतो. म्हणजे काय? व्हर्टिकली डाऊनवर्ड. कसा असतो तो? व्हर्टिकली डाऊनवर्ड. तर आपल्याला बघायचं सेकंड पॉईंट काय? द सेंटर ऑफ द अर्थ, द सेंटर ऑफ द अर्थ, सॉरी, द सेंटर ऑफ द मास, द सेंटर ऑफ द mass, the center of the mass of earth is at its center. ओके, द सेंटर ऑफ द अर्थ, मास ऑफ द अर्थ इज ॲट द सेंटर. म्हणजे पृथ्वीचे वस्तू केंद्र काय? पृथ्वीचे वस्तू केंद्र काय असते? तिच्या केंद्रबिंदूत असते. फॉर एक्झाम्पल समजा आता मी सांगितलं तुम्हाला काय, हे एखादं सर्किट आहे, इथे एखादं सन आहे. ओके, आता याच्या सगळ्या भोवती काय फिरत असतात? कोण फिरत असतं? सन. ओके, हा समजा सॉरी हा सन आहे, हे काय करत असते? पृथ्वी असते. ही पृथ्वी काय करते? याच्या भोवती काय असते? अराउंड करते. अराउंड करते ही पृथ्वी, राईट? किंवा मग या पृथ्वीला अराउंड कोण करतं? मग मून करत असतं, राईट? चंद्र करतो ना. मग आता हे काय करत असतं? फिरत असतं. मग हे काय करतं? पृथ्वी कोणाकडे अट्रॅक्ट आहे? सनकडे. आणि मून कोणाकडे अट्रॅक्ट आहे? पृथ्वीकडे. म्हणजेच काय करते? जे वस्तू केंद्र असतं, पृथ्वीचं वस्तू केंद्र जे असतं ते काय करतं? कोणाकडे असतं? इज सेंटर. ही पृथ्वी, याचं हे वस्तू आहेत, हे सगळ्या वस्तू कोणाकडे असणार आहे? सेंटर पॉईंटकडे असणार आहे. कोणाकडे असणार आहे? सेंटर. कुठलीही वस्तू पडली तर कोणाकडे अट्रॅक्ट असणार आहे? ते पृथ्वीच्या केंद्रबिंदूकडे. म्हणजेच काय? पृथ्वीचे वस्तू केंद्र हे कोणाकडे आकर्षित असते किंवा कोणाच्या दिशेने असते? केंद्राच्या दिशेने असते. म्हणून काय? द सेंटर ऑफ द मास, म्हणजेच काय? पृथ्वीचे वस्तू केंद्र कोणाकडे असते? त्यांच्या इट इज द सेंटर, अर्थ ऑफ द सेंटर पॉईंट. म्हणजे पृथ्वीच्या काय असते? केंद्रबिंदूकडे ते असते किंवा केंद्राकडे असते. पहिला काय पण आपल्याला की प्रत्येक वस्तू कोणाकडे अट्रॅक्ट होते? लक्षात ठेवा, द अट्रॅक्ट एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट. म्हणजे प्रत्येक काय वस्तू कोणाकडे अट्रॅक्ट होते? तर पृथ्वीकडे ती अट्रॅक्ट होते. ओके, थर्ड पॉइंट आहे आपला आता बघा, द ग्रॅव्हिटेशनल force, the gravitational force is always
direct towards the center of the earth. काय ना, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज डायरेक्ट टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजेच काय, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज डायरेक्ट कोणाकडे, कोणत्या दिशा असते ती, सेंटर पॉइंट, पृथ्वीच्या केंद्राकडे काय असते, त्याची दिशा असते. म्हणजे कुठलीही वस्तू जर पडली तर त्याची दिशा ठरलेली असते कोणाकडे, सेंटर पॉइंट. म्हणजे आपला टायटलच काय सांगतं, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स एवढंच सांगतं का काय, की कुठलीही वस्तू जर पडली तर ती काय करते, कोणाकडे अट्रॅक्ट करते, ती पृथ्वीच्या केंद्राकडे. आणि का बरं करते, दॅट इज कॉल्ड एज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. या गुरुत्वीय बलामुळे ती काय करते, कोणाकडे अट्रॅक्ट केली जाते, तर त्या कुठल्या भागाकडे अट्रॅक्ट करते, तर त्याच्या सेंटर पॉइंट कडे ती अट्रॅक्ट करते. त्यानंतरचा पॉइंट, इट इज अ व्हर्टिकली डाऊनवर्ड. एनी ऑब्जेक्ट आता एनी ऑब्जेक्ट काय करतात इथं, एनी ऑब्जेक्ट अ फॉल्स कसं भरतात ते, अ फॉल्स इज अ व्हर्टिकली डाऊनवर्ड. कसे पडतात ते, व्हर्टिकली डाऊनवर्ड. आता बघा, समजा एखादी कुठली वस्तू पडली, ती कशी पडते का, सरळ आणि क्षितिज लंब दिशेत. कशी पडते, सरळ आणि क्षितिज लंब. मी आता हा मार्कर सोडला तर हा कसा पडणार, सरळ आणि क्षितिज लंब दिशेत पडणार. म्हणजेच काय होणार, ज्यावेळेस इथून वस्तू मी सोडलेली किंवा इथून वस्तू मी सोडलेली, ओके, इथून एखादी वस्तू सोडली, या ऑब्जेक्ट पासून वस्तू सोडली, ती कशी येणार आहे, सरळ खाली येणार आहे. आणि काय होणार, ज्यावेळेस ती खाली येईल तर तिचा वेग काय असणार, इथं शून्य असणार. तिचं काय असणार, वेग तिथं शून्य. म्हणजे त्यांचं कुठलाही जे स्पीड असणार तो कसं असणार आहे, झिरो असणार आहे. म्हणजेच काय असणार सांगायचं तुम्हाला, की काय होतं, एनी ऑब्जेक्ट फॉल्स व्हर्टिकली डाऊन. म्हणजे कुठलीही वस्तू कशी पडते, क्षितिज लंब सरळ दिशेने खाली पडते. कशी पडते, क्षितिज लंब सरळ दिशेने खाली पडते. त्यानंतर बघा, आपलं सांगितलं की काय होतं, की आता दिलेलं येतं क्षितिज लंब सरळ दिशेने खाली पडते. मग आता तुम्हाला असं क्वेश्चन नाही आला की पृथ्वी, आता पृथ्वी भोवती कोण फिरतो, चंद्र फिरतो, मग हा चंद्र पृथ्वीकडे का बरं नाही पडत, येस नो. तुमच्या मनामध्ये हा क्वेश्चन आला असेल ना कुठला, की समजा एखादी असं हे दिलेलं आहे, काय म्हणतात याला, पृथ्वी, आणि काय करते, मून काय करते, पृथ्वीभोवती फिरत असत, तर मग हा चंद्र याच्यावर किंवा मून तो त्याच्यावर पृथ्वीवर का बरं पडत नाही. किंवा आर्टिफिशियल सॅटेलाइट असतात, कृत्रिम उपग्रह जे असतात, हे कृत्रिम उपग्रह काय करतात, याच्या पृथ्वीवर पडत नाही. का बरं पडत नाही, कारण की दॅट इज कॉल्ड एज किंवा त्याला आपण काय म्हणतो, वेलॉसिटी. काय असते त्याच्या, वेलॉसिटी, त्यांच्या वेगामुळे, त्यांचा वेग जो असतो त्यांच्या वेगामुळे आणि गुरुत्वीय बलामुळे ते काय होतात, पडतात का त्याच्यावर, नाही. दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे किंवा त्यांच्यामध्ये पण काय असतं, बल असतं, आणि त्या बलामुळे किंवा व्हेलॉसिटीमुळे ते पडतात का, नाही. म्हणून काय, मून अँड आर्टिफिशियल किंवा मून अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट डू नॉट फॉल्स ऑन अ अर्थ बिकॉज द व्हेलॉसिटी. कारण काय असं लिहिलं तुम्ही, अ मून अँड artificial satellites moon and artificial satellite do not falls on earth because velocity म्हणजेच अ मून अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट डू नॉट फॉल्स ऑन अर्थ बिकॉज द व्हेलॉसिटी. म्हणजेच काय करतात, चंद्र आणि आर्टिफिशियल कृत्रिम उपग्रह किंवा आर्टिफिशियल सॅटेलाइट, कृत्रिम उपग्रह किंवा चंद्र हे पृथ्वीवर पडत नाही. समजा मी तुम्हाला सांगितलं, हे काय करतात, समजा ही आपली पूर्ण पृथ्वी आहे, आणि हे काय करतात, इथे काय करतात, हे की वेगवेगळ्या प्रकारचे काय असणारे ग्रह असणारे, हे काय करतात, तुम्हाला मी सांगितले, पृथ्वी काय करते, सगळ्या वस्तू किंवा ज्या वस्तू असतील ते काय करते, आपल्याकडे खेचते. पण मग हे जे असतील हे का बरं नाही पडत तिच्यावर, किंवा पृथ्वी काय करते, अट्रॅक्ट करत नाही, किंवा त्यांच्याकडे काय असेल किंवा तो घटक तिच्यावर का बरं नाही पडत, तर याचं रिझन काय, मून अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजेच काय, चंद्र आणि कृत्रिम उपग्रह हे पृथ्वीवर पडत नाही. याचं रिझन आहे दॅट इज अ व्हेलॉसिटी.
काय व्हेलॉसिटी, फक्त त्यांच्या जी वेग असतो त्यांच्या वेगामुळे याच्यावर पडतात का पृथ्वीवर, नाही. तुम्हाला जर क्वेश्चन विचारला काय, जर मून अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट डू नॉट फॉल्स व्हाय, किंवा डू नॉट फॉल्स ऑन अर्थ व्हाय, दॅट इज बिकॉज द आन्सर इज अ वेलॉसिटी. कोणाच्या वेलॉसिटीमुळे, मून आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट यांच्या वेगामुळे. काय विचारला क्वेश्चन तुम्हाला की चंद्र आणि पृथ्वी उपग्रह पृथ्वीवर पडत नाही, का बरं पडत नाही, द रिझन वेलॉसिटी, म्हणजे त्यांच्या वेगामुळे काय करतात तिच्यावर पडतात का नाही. तर लक्षात ठेवायचं काय तुम्हाला, द अर्थ अट्रॅक्ट एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट टुवर्ड्स इटसेल्फ बिकॉज द काय सांगितलं, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजे पृथ्वी काय करते, सगळ्या वस्तू काय करते स्वतःकडे आकर्षित करते. कशामुळे करते, त्या गुरुत्वीय बलामुळे करते. त्यानंतर बघितलं आपण द सेंटर ऑफ द सर्कल किंवा सेंटर ऑफ द मास ऑफ द अर्थ इज ॲट इट इज अ सेंटर, म्हणजे पृथ्वीचे वस्तू केंद्र कोणाकडे असते किंवा केंद्रबिंदूत असते. त्यानंतर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज डायरेक्ट टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ, म्हणजेच काय असते, कुठलीही वस्तू कशी पडते, जर पडली तर कोणाकडे अट्रॅक्ट होते, ती डायरेक्ट सेंटरकडे, कोणाच्या, पृथ्वीच्या सेंटरकडे. आणि त्यानंतर सांगितलं ऑब्जेक्ट अ फॉल्स इज व्हर्टिकली डाऊन, कुठला एनी वन ऑब्जेक्ट, कुठलाही जर वस्तू जर वरतून येत असेल तर ती कशी पडते, व्हर्टिकली डाऊन, मीन्स काय, क्षितिज लंब दिशेने पडते. कशी पडते, क्षितिज लंब दिशेने पडते. त्यानंतर दिला मून अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट डू नॉट फॉल्स ऑन द अर्थ, हे पडत नाहीत. चंद्र आणि काय आर्टिफिशियल सॅटेलाइट हे पडतात का पृथ्वीवर, नाही. काय याचं रिझन काय, वेलॉसिटी, काय वेलॉसिटी. थँक्यू.